वर्षानुवर्षे महसूल विभागाच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवणी आपल्या जमिनीच्या प्रकरणाचा निकाल लागत नाही, अशा नागरिकांसाठी आता मोठी बातमी समोर आली आहे। 1 सप्टेंबर पासून महात्मा फुले लोकशाही लोक अदालत राबवण्याचा महसूल विभागाचा विचार आहे। तहसीलदारापासून जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांपर्यंत प्रलंबित असलेली प्रकरणे लोक अदालतीच्या माध्यमातून निकाली काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत माहिती देताना नागपूरमधील अनधिकृत बांधकामावरही कठोर इशारा दिला आहे। तर ओबीसी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर दोन्ही समाजांनी संघर्ष टाळण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे। नागपूर शहर जिल्ह्यामध्ये 3940 इमारती अशा ज्या ओसी नाही आहे। फक्त बिल्डर्सनी नकाशा मंजूर केला, पण नंतर मात्र सर्व नियमाचं उल्लंघन केलं। रेरा ऍक्ट उल्लंघन केलं, नगरपालिका ऍक्ट उल्लंघन केलं, महानगरपालिका त्या ठिकाणी UDCPRचं उल्लंघन केलं, DP प्लानचं उल्लंघन केलं, अव्वाच्या सव्वा या ठिकाणी डेव्हिएशन केले। त्यामुळे माननीय नितीन गडकरी साहेबांनी बैठक घेतली, माननीय मुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा झाली। पण मी या ठिकाणी आवर्जून सांगेल, ज्यांनी लोकांना फसवलं आहे त्यांना आम्ही सोडणार नाही। छोटे मोठे डेव्हिएशन असतील ते आम्ही दूर करू। आम्ही काही बिल्डरला त्रास देत नाही, पण याचा अर्थ नागपूरला उद्ध्वस्त करणे योग्य नाही। ज्या पद्धतीचा नागपूरमध्ये पूर येतोय, पुराणी होतोय, हे अव्वाच्या सव्वा जे चुकीचे बांधकाम झाले। आम्ही रस्त्याचं नियोजन केलं, पिण्याच्या पाण्याचं नियोजन केलं, गटर लाईनचं नियोजन केलं, पण या अशा बिल्डिंग बांधलेल्या आहेत ज्यामुळे सारं नियोजन बिघडलं। आज नागपूरला पुराणी का होत आहे, याचं कारण हेच आहे की त्या ठिकाणी अनधिकृतपणे 4-4 हजार इमारती, 4-4 हजार इमारती त्यात राहणारे कितीतरी फ्लॅट धारक ज्यांनी रजिस्ट्री करून घेतली आहे किंवा ज्यांची रजिस्ट्री झाली नाहीये, त्यांचं काय? नागपूरचं काय? नागपूरचं त्या ठिकाणी पूर्णच उद्ध्वस्त व्हायला निघालाय। आणि त्यामुळे असं काही चालणार नाही नागपूरमध्ये। या ठिकाणची अशी दादागिरी आम्ही खपून घेणार नाही। या ठिकाणी सर्व बिल्डरला माझी सूचना आहे, 3 महिन्याच्या आतमध्ये सर्व बिल्डरनी जे काही डेव्हिएशन केले असतील, जे काही चुका केल्या असतील त्या चुका दुरुस्त करा, ओसी घ्या, ऑक्युपन्सी सर्टिफिकेट घ्या आणि या ठिकाणी आपला रजिस्टर करा। यानंतर आम्ही कायदा आणतोय की अग्रीमेंट टू सेल करताना केवळ 75% 80% रक्कम तुम्हाला घेता येईल, 20% पुन्हा त्या ठिकाणी अंतिम रजिस्ट्रीसाठी आम्ही बोलवू। आम्ही कायद्यात बदल करतोय, रजिस्ट्रेशन ऍक्ट मध्ये बदल करतोय। रजिस्ट्री करून द्यायची, मग ते घर बांधलं की नाही बांधलं, फ्लॅट बांधला की नाही बांधला, हे काही योग्य नाही। या राज्यामध्ये असं चालणार नाही। ज्यांनी अनधिकृत बांधकाम केले, ज्यांनी अवैध बिल्डिंग बांधल्या, एक त्या बिल्डिंगला त्या ठिकाणी आम्हाला निर्णय घ्यावा लागेल, नाहीतर या ठिकाणी बिल्डरवर कडक कारवाई करावी। मनात ओबीसीच्या भीती आहे की आपलं आरक्षण तर जाणार नाही। आज पुण्यात बैठक सुद्धा आहे, ओबीसी कमिटीचे अध्यक्ष म्हणून, महाराष्ट्राचे ओबीसी नेते म्हणून ओबीसी समाजाला काय आश्वस्त करणार? नाही, ओबीसीवर कुठलाही अन्याय होणार नाही आणि मराठा समाजावरही त्या ठिकाणी काही अन्याय होणार नाही, ही काळजी सरकारने घेतली आहे। आम्ही आधीच सांगितलं की जे पात्र कुणबी समाजाचे लोक आहेत, जे आता 22,20,000 प्रमाणपत्र दिले आहे, त्यामध्ये पात्र कुणबी समाजाचे जे काही डॉक्युमेंट्स आहे त्या सर्व समाजाच्या लोकांना आम्ही सर्टिफिकेट दिले आहे। आणि त्यामुळं मूळ जो कुणबी दाखला असलेला, जन्मजात कुणबी दाखला आहे किंवा त्या ठिकाणी वंशावळीमध्ये आलेला आहे, त्यांना त्या ठिकाणी प्रमाणपत्र दिलं आहे, त्यांची कोणाची ना नाही आहे। पण चुकीच्या पद्धतीने काही होत असेल तर त्या ठिकाणी कोणतंही त्या ठिकाणी आम्ही मान्य करत नाही। पण असा कुठलाही वाद आम्ही करत नाही आहे। ओबीसी आपल्या ठिकाणी आहे, मराठा आपल्या ठिकाणी आहे। दोन्ही समाज गुण्यागाविंदाने गावात राहतात, दोन्ही समाज भावाभावासारखे आहे। कुठल्याही समाजाने आपसामध्ये वाद करायचा नाही आहे। ओबीसीलाही न्याय हक्काची मागणी करता येतं, मराठा समाजाला न्याय हक्काची मागणी करता येतं, त्यांनाही दोन्ही प्लॅटफॉर्म आहेत। जर ओबीसी समाजाच्या लोकांवर काही वाटतं असा अन्याय झाला असेल तर माझी कॅबिनेट सब कमिटी आहे, मी त्या ठिकाणी पूर्ण वेळ ऐकायला तयार आहे। त्यामुळं या ठिकाणी काही जर त्यांच्या समस्या असेल तर आपण ऐकून घेऊ। या ठिकाणी ओबीसी संघटनांनी काही म्हटलं मला की बाबा तुम्ही आमचं ऐकून घेता, आम्ही ऐकून घेऊ। इकडे मराठा समाजाच्या या ठिकाणी काही संघटनाचं म्हणणं असेल तर त्या ठिकाणी विखे पाटील जी कमिटीचे सब कमिटीचे चेअरमन आहे। त्यामुळे या राज्यामध्ये कुठल्याही समाजाचा वाद होणार नाही। 18 प्रगट जाती 12 बोलतेदार हा जो समाज आहे, या समाजालाही तेवढंच त्या ठिकाणी मजबूत ठेवणं आवश्यक आहे, त्यांच्या मागण्या पूर्ण करणं आवश्यक आहे। संविधानात जे आरक्षण त्यांना मिळालं तेही त्या ठिकाणी टिकवणं आवश्यक आहे। आणि मराठा समाजालाही दिलेलं आम्ही जे पाठबळ आहे आणि जे नियमाने दिलेलं आरक्षण आहे ते टिकवणं आवश्यक आहे। एकीकडे वर्षानुवर्षे प्रलंबित महसूल प्रकरणांना लोक अदालतीच्या माध्यमातून गती देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे,
तर दुसरीकडे नागपूरमधील अनधिकृत बांधकामावर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. ओबीसी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरील संघर्ष टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आता महात्मा फुले लोकशाही लोक अदालतीचा शासन निर्णय कधी जारी होतो आणि प्रत्यक्षात किती प्रकरणाचा निपटारा होतो याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.